लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन. कॅन्सरशी झुंज अपयशी झाली. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालं आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आलेलं आहे. वयाच्या 38व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अशी माहिती समोर आली आहे की कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे मोघे यांनी सकाळी 4 वाजता मीरा रोड या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. श्रीकांत मोघे यांची सून आणि शंतनू मोघेंची पत्नी असणारी प्रिया मराठेसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती. अशीही माहिती समोर आली आहे की ती गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. अभिनेत्री गेल्या वर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती. तिने शेवटची पोस्ट 11 ऑगस्ट 2024 रोजी केली होती, ज्यात तिने शंतनू सोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या सुखानो या मालिकेतून तिने टीव्ही विश्वात पदार्पण केलेले. त्यानंतर प्रियाने 4 दिवस सासूचे, तू तिथं मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने तू तिथं मी, तुझेच मी गीत गात आहे यासारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती. तिची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील मोनिका तुफान गाजली होती, पण ही मालिकाही तिने अर्ध्यात सोडली होती. याशिवाय पवित्र रिश्ता, उतरण, कसम से, बडे अच्छे लगते हैं अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयाने प्रियाने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. प्रिया मराठे हिने एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. पती शंतनू तिला कोणत्या नावाने आणि लाडाने हाक मारतो याबद्दल देखील प्रियानं सांगितलं होतं. शंतनू तुला कोणत्या नावाने प्रेमाने हाक मारतो असा प्रश्न विचारला होता. यावर प्रिया म्हणालेली, शंतनू मला प्रेमात जान म्हणतो. सांगायचं झालं तर प्रिया आणि शंतनू यांचं लव्ह मॅरेज होतं. एका मित्रामुळे दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर अखेर प्रेमात झालं आणि प्रिया आणि शंतनू यांनी कुटुंबियांच्या सहमतीने लग्न केलं. प्रियाला आदरांजली वाहताना अभिनेता सुबोध भावेंनी प्रिया त्याची बहीण असल्याचं म्हटलं आहे. प्रियाची परिश्रम घेण्याची तयारी आणि कामावरची तिची श्रद्धा या 2 गोष्टी कौतुकास्पद होत्या असं सुबोध भावेंनी म्हटलं आहे. सुबोध भावे म्हणतात, या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली, पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. अशा शब्दात सुबोध भावेनं आपल्या भावना व्यक्त केल्या.